ॲडव्हेंचर बाईकवर फिरून संपूर्ण भारतात घरफोडी करणाऱ्या एका बांगलादेशी युवकाला पुणे पोलिसांनी आता अटक केलेली आहे. अलंकार पोलिसांनी ही सगळी कारवाई हैदराबादमध्ये वाराणसीमध्ये जाऊन केलेली आहे. याविषयी आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत संभाजी कदम आहेत, DCP. सर, काय नेमका हा सगळा प्रकार आहे आणि या जो बांगलादेशी आहे त्याला कशा पद्धतीने अटक केलेली आहे? आपल्याकडे 14 मार्चला अलंकार पोलीसच्या हद्दीमध्ये नवसह्याद्री सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये एक द टेरिटरी नावाची एक ॲडव्हेंचर टुरिस्ट कंपनी आहे, टूर कंपनी आहे. त्या ठिकाणच्या ऑफिसमध्ये त्यांचे जे कॅमेरे आहेत, लेन्स आहेत, लॅपटॉप आहे किंवा ड्रोन आहे, ते जे ॲडव्हेंचर म्हणजे जंगलामध्ये जाऊन शूटिंग किंवा वन्यजीव किंवा प्राण्यांचं जे ॲडव्हेंचर टुरिझम करतात त्यांचं जे ऑफिस होतं ते फोल्ड होतं आणि त्या ठिकाणी हा मुद्देमाल जवळपास 7 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला अशी तक्रार अलंकार पोलीस स्टेशनकडे आपल्याकडे प्राप्त होती. तो तपास करत असताना आपल्या टीमला काही लीड्स मिळाले. टेक्निकल ॲनालिसिस करून तो जो आरोपी आपण निष्पन्न केला, तो आरोपी सुरुवातीला तेलंगणामध्ये, हैदराबाद, त्यानंतर तो UPमध्ये ट्रेस झाला. आपण वाराणसी पोलिसांची मदत घेऊन आपल्या अलंकार टीमने त्या आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतला असताना त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे करन्सीज, वेगवेगळ्या देशाची करन्सी आपल्याला मिळाली. तसेच बांगलादेशचा तो नागरिक असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट्स आणि तो नेपाळ मार्गे इंडियात येऊन वेगळ्या पद्धतीने गुन्हे करायचा आणि जवळपास त्याच्याकडे 40+ त्यांनी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अजूनही तो 6 गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलीस स्टेशनला तो वॉन्टेड आहे. आपल्या गुन्ह्यात त्याला अटक करून त्याची 5 दिवस PCR घेतलेली आहे. त्याच्याकडून जवळपास जो मुद्देमाल चोरीला गेला होता तो सर्व मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि जो पुढचा तपास आहे तो अलंकार पोलीस स्टेशन करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा तो बांगलादेशी नागरिक आहे आणि इथे वेगळ्या नावाने तो वावरत होता आणि त्याच्याकडे बांगलादेशचे पासपोर्ट्स, बाकी ड्रायव्हिंग लायसन्स, काही वेगळ्या देशाचे करन्सीज, त्याचे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स आणि त्याचे जे आयडेंटिटी प्रूफ्स आहेत ते आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे डिस्प्ले झाले. या संदर्भात त्या जो वाराणसी पोलिसाकडं आपण त्यांच्या मदत घेतली असता त्या ठिकाणी एक वेगळा पासपोर्ट ॲक्ट आणि फॉरेनर्स ॲक्टनुसार तो गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्हा दाखल त्यांच्याकडे असल्यामुळं आपला जो ओरिजिनल गुन्हा आहे त्या गुन्ह्यात त्याला वर करून पुढील तपास आता अलंकार पोलीस स्टेशन करत आहे. तो स्थायिक पुण्यामधलाच होता का तो जिथं चोरी करायचा तिथून तो दुसऱ्या ठिकाणी जायचा? त्याची नेमकी मोडस ऑपरेटिंग काय होती? तो या ठिकाणी आला होता. तो चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इथून तो मुंबईकडे जाणार होता, परंतु आपल्या पोलिसांनी त्याच्या मागावर होते आणि तो तिकडं नंतर UP मध्ये गेला. त्या ठिकाणी वाराणसीमध्ये आपण तो ट्रेस झाला. वाराणसी पोलिसांच्या मदतीने आपण तो त्या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास आता आपण करत आहोत. तपासामध्ये काय समोर आलेलं आहे का की आंतरराष्ट्रीय कनेक्शन याचं काय आहे चोरीच्या संदर्भात? तो निष्पन्न झालेला आहे. बांगलादेश नागरिक असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि ते आत्तापर्यंत जवळपास 40+ असे गुन्हे घरफोडीचे केलेले आहेत. त्यातले जवळपास 30-35 गुन्हे जे आहेत ते हैदराबाद या ठिकाणचे आहेत आणि बाकी UP आणि इथं पुण्यामध्ये त्यांनी हे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जवळपास 40हून अधिक घरफोड्या करणाऱ्या या बांगलादेशी तरुणाला आहे ती अलंकार पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता पुढचा तपास आहे तो सुद्धा केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे काही आंतरराष्ट्रीय करन्सी आहेत त्या सुद्धा सापडून आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.